नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरला म्हणते, अहो सावनींना जरी वाटत नसलं तरी सावनींचीही मला अगदी मनापासून काळजी वाटते. अहो या घरातील जशी प्रत्येकाची मला काळजी वाटत असते तशीच सावनींची देखील मला काळजी आहे. कारण काही झालं तरी सावनी या कुटुंबाचा भाग आहेत, मग त्यांची तर मला काळजी करावीच लागेल ना. अहो या कुटुंबातील व्यक्तींजवळ मी जसा लक्ष देते तसाच लक्ष मी आता सावनींकडे देणार आहे. खरं तर त्यापेक्षा जास्त लक्ष मी सावनींकडे देणार. हो ना सावनी, असं म्हणत आता मुक्ता ही सावनीकडे पाहत असते. आता आपल्या आईची मुक्ता एवढी काळजी करत आहे हे पाहून आदित्य सावनीला मिठी मारतो आणि त्यानंतर लगेच आदित्य सागरकडे येतो. आता आदित्य सागरकडे येताच सावनीला मात्र धक्काच बसतो. आता सावनी ही मुक्ताकडे रागाने पाहतच म्हणते, किती धूर्त आणि लबाडाही नाही मुक्ता, पक्की पोचलेली आहे. किती चालाखीने तिने माझाच डाव माझ्यावर उलटवला, परंतु काहीच हरकत नाही. हे कुटुंब हीच तिची ताकद आहे. परंतु हे कुटुंबच तिच्यापासून मोडलं तर मात्र मुक्ता वीक होईल आणि मग मात्र मुक्ता माझं काहीच करू शकत नाही. प्रत्येकाची एकतरी दुखती नस असतेच आणि ती दुखती नस कळाली तर आपण त्याच्यावर वार करू शकतो. एकदा का मुक्ताची दुखती नस काय आहे हे जर मला कळालं तर मात्र मुक्ताला हरवणं माझ्यासाठी अगदी सोपं आहे, असं म्हणत सावनी मुक्ताकडे रागाने पाहत असते. आता मुक्ता ही सावनीकडे पाहते आणि सावनीचे डावपेच मुक्ताच्या चांगलेच लक्षात आलेले असतात. आता मुक्ता ही सावनीच्या वागण्याचा विचार करत असते. त्याचवेळी सागर तिथे येतो आणि सागर म्हणू लागतो, आज जे काही तुम्ही वागला आहात त्याची तर मला टोटलच लागत नाही आहे. म्हणजे त्या प्रॉपर्टीचे आदित्यच्या नावावर घर केलेले पेपर तुम्ही फाडून टाकलेत. तर आता मुक्ता ही सागरला विचारते, सागर सॉरी, माझं काही चुकलं असं वाटतंय का तुम्हाला? तर सागर म्हणतो, नाही मुक्ता, मला असं म्हणायचंच नाही आहे. खरं तर आत्तापर्यंत तुम्ही जो काही निर्णय घेतला तो योग्यच होता, परंतु त्या निर्णयामागचं कारण मला कळत होतं, परंतु आज या निर्णयामागचं कारण काय आहे तेच मला कळालेलं नाही. आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आज जे काही घडलं आहे त्याची मला टोटलच लागत नाही. आता मला माहीत आहे की आत्तापर्यंत तुम्ही आदित्यसाठी खूप काही केलं आहे. आदित्यची प्रत्येक गोष्ट तुम्ही झेलत आहात. सावनी जे काही बोलेल ते सगळं काही तुम्ही मान्य करत आहात. अहो आताच बघा ना, हे घर सावनी म्हणाले की आदित्यच्या नावावर कर, तेव्हा मात्र आम्ही सर्वजण तुमच्या विरोधात होतो आणि तुम्ही एकटेच म्हणत होता की हे घर आदित्यच्या नावे करा. आणि त्यानंतर तुम्ही सर्वांना पटवून दिलं की हे घर आदित्यच्या नावे का करावं आणि म्हणूनच मी हे घर आदित्यच्या नावे करायलाही तयार झालो. परंतु आता तुम्ही असे अचानक पेपर फाडून टाकलेत. नक्की काय कारण आहे मुक्ता? मुक्ता, सावनी काही म्हणाली आहे का तुम्हाला? तर आता मुक्ता म्हणू लागते की नाही, असं काहीच नाही सागर, खरं तर मीच विचार केला. तुम्ही हे एवढं कष्टाने वैभव उभं केलं आहे आणि मम्मी बोलतायत तोही विचार केला. मला मम्मींचं म्हणणं पटलं, मग विचार केला की नाही, असा घाईने निर्णय घेऊन काहीच उपयोग नाही आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे. सागर, आज जर हे घर आपण आदित्यच्या नावे केलं असतं आणि पुढे जाऊन सावनीने काहीतरी घोळ घातला असता, वेडवाकडं पाऊल उचललं असतं, तर आपण सर्वांनी काय केलं असतं? आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागलं. मला मान्य आहे की मी सगळं काही आदित्यचं ऐकत होते, मी सर्वांना गृहीत धरत होते. खरं तर ती सगळ्यात माझीच मोठी चूक होती. मी तुम्हा सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, परंतु नाही. आदित्यच्या आनंदासाठी मी हे सगळं काही करत गेले. सागर, खरंच मला माफ करा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. तुम्हा सगळ्यांना गृहीत धरणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. तर सागर म्हणतो, नाही मुक्ता, तुम्ही प्लीज माफी मागू नका. खरं तर आम्हाला ते पटत होतं, म्हणूनच आम्ही ते सगळं काही करायला तयार झालो. परंतु तुम्ही असं स्वतःला दोषी ठरवू नका, कारण तुमचा यामध्ये काहीच दोष नाही. तुम्ही जे काही केलं आहे ते आपल्या मुलासाठी, माझ्या मुलासाठी केलं आहे, त्यामुळे प्लीज यामध्ये तुमचा काहीच दोष नाही. तर त्यानंतर सागरराव मुक्ताला म्हणतो, मुक्ता, तुम्ही आज खेळून खूप दमला असाल ना, मग तुम्ही आराम करा. आता सागर मुक्ताला शांत करत असतो. त्याचवेळी सागरला मेसेज आलेला असतो आणि म्हणून सागर मोबाईल पाहत असतो. तर इकडे मुक्ताही सागरकडे पाहत मनाशीच म्हणते, सागर, सावनी एक्झॅक्टली काय बोलली आहे हे जर मी तुम्हाला आता सांगितलं असतं तर मात्र तुम्ही रागाच्या भरात एखादं पाऊल उचललं असतं आणि मग तेच झालं असतं की जे घडायला नको आहे ते. आदित्यच्या समोर तेच चित्र उभं राहिलं असतं की जे आदित्यच्या समोर उभं राहायला नको आहे. म्हणूनच मला शांत राहावं लागलं, फक्त आदित्यसाठी.
कारण आज जर मी तुम्हाला काही सांगितलं असतं तर पुन्हा एकदा आदित्यसमोर हेच चित्र उभं राहिलं असतं की त्याची मम्मा खरी आहे आणि पप्पा खोटे. परंतु आता मी तसं होऊ देणार नाही. जर आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल, आदित्यचा विश्वास जिंकायचा असेल, तर आदित्यला अगोदर समजून घ्यायला हवं. जर एकदा का त्याचा विश्वास पटला तर मग त्याला दाखवून देता येईल की तुझी मम्मा खरी कशी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच मुलाचा वापर करणारी सावनी आहे, हे जर त्याच्यासमोर चित्र उभं राहिलं तर मग मला त्याला सगळं काही सत्य समजणार आहे. सागरचं प्रेम त्याला समजणार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच मुलाचा गैरवापर केलास याबद्दल तुला कधीही मी माफ करू शकत नाही. खरं तर या चुकीला माफी असूच शकत नाही. आता सावनी तूच बघ मी काय करणार आहे. आता मुक्ताने मिशन सावनी सुरू केलेलं असतं. आता मुक्ता ही सकाळी 5 वाजता सावनीच्या रूममध्ये येते आणि एसीच बंद करते. आता मात्र थोड्या वेळातच सावनीला जाग येते आणि सावनी म्हणू लागते, अरे यार एसी कोणी बंद केलाय, किती गरम होत आहे. आता मात्र सावनी विचार करत म्हणते कदाचित लाईट गेली असेल का. परंतु त्याचवेळी मुक्ता लाईट ऑन करते आणि म्हणते लाईटही आहे आणि मी सुद्धा आली आहे. तर आता सावनी म्हणते, अरे यार मुक्ता तू इथे काय करतेस, तू जा ना. आणि हो, जाता जाता एसीचं बटन ऑन करून जा, खरंच खूप गरम होतंय ग आणि मला झोपून दे ना. तर आता मुक्ता म्हणते नाही नाही, उठा उठा, आधीची मम्मी, आधीसाठी टिफिन बनवायचं आहे. तर सावनी म्हणते अगं मुक्ता तू बनव ना आधीसाठी टिफिन, मला प्लीज झोपू दे, खरंच मला झोप येत आहे. तर मुक्ता म्हणते नाही, आता तुम्ही झोपू शकत नाही कारण आधीसाठी टिफिन बनवायचं आहे. आणि अहो खरं तर आधी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करायला बसला आहे आणि तुम्ही अशा झोपून आहात. तर आता सावनी म्हणते प्लीज मुक्ता मला झोपू दे. तर मुक्ता म्हणते की नाही, आजपासून या रूमचं एसी सकाळी 5 नंतर बंद होणार आणि सकाळी उठून तुम्ही आधीसाठी टिफिन बनवायचं आहे. कारण आधीची तुम्ही मम्मा आहात ना, मग आधीसाठी टिफिन नको का बनवायला. तर आता सावनी मात्र जायला तयार नसते. सावनी म्हणते मी आधीला सांगे ना की तू माझ्याशी कशी वागत आहेस. तर मुक्ता म्हणते एकदमच जाऊन सांगूया का, म्हणजे आधीलाही कळेल. सकाळी सकाळीच गरमागरम दूध देण्याच्या ऐवजी त्याची मम्मा अशी साखर झोपेत आहे. आता सावनी काही उठत नसते आणि म्हणूनच मुक्ता म्हणू लागते ठीक आहे, काही हरकत नाही. अहो तुम्हाला तुमची झोप प्रिय आहे ना, मग नका काळजी करू, मी जाऊन आदित्यला सांगते. असं म्हणत आता मुक्ता ही आदित्यला सांगण्यासाठी निघालेली असते. परंतु त्याच वेळी सावनी मुक्ताला थांबवते. आता सावनी मुक्ताला म्हणते बाप जन्मात कधी मी सकाळी 5 वाजता उठले नाही. तर मुक्ता म्हणते परंतु या जन्मात उठावंच लागेल, कारण हे सगळं काही आधीसाठी चालू आहे ना, मग आधीसाठीच तर आपण सगळं काही करत आहोत. उठा उठा चला. आता सावनी मोबाईल पाहते तर सकाळचे 5 वाजलेले असतात. आता काही सावनीच्या डोळ्यावरची झोप काही गेलेली नसते. आता मुक्ताने सांगितल्याप्रमाणे सावनी ही झोपेतच किचनमध्ये निघालेली असते. परंतु त्याच वेळी सावनी समोरच्या भिंतीवर जाऊन आदळते आणि तिचं डोकं चांगलंच भिंतीवर आपटतं. आता मात्र सावनीची झोप चांगलीच उडालेली असते. तर सावनी किचनमध्ये निघून गेल्यानंतर मुक्ताही म्हणू लागते अरे बाप रे, अगोदरच आपला एवढासा मेंदू आहे आणि त्यात त्याला एवढी दुखापत कसं सहन करू शकते ही देवा, देवा वाचव रे, असं म्हणत मुक्ता ही देवाला प्रार्थना करते. तर दुसरीकडे सावनी ही किचनमध्ये आलेली असते. आता आदित्य जेव्हा घड्याळात पाहतो तेव्हा सकाळचे 5 वाजलेले असतात आणि सावनी ही किचनमध्ये आहे. हे पाहून आदित्यला तर आश्चर्यच वाटतं. आता आदित्य लगेच किचनमध्ये येतो आणि सावनीला विचारतो मम्मा तू आज एवढ्या लवकर उठलीस. आता त्याच वेळी तिथे मुक्ता येते आणि म्हणू लागते हो आदी, अरे तुझ्या मम्माने तुझ्यासाठी केवढा मोठा त्याग केला आहे. त्यांनी झोपेचा त्याग केला आहे का, फक्त तुझ्यासाठी. तुझी मम्माच मला म्हणाली की आजपासून मी सकाळी लवकर उठणार आणि आदित्यचं सगळं काही करणार. आदित्यचा नाश्ता, आदित्यचा टिफिन, त्याचं जेवण, त्याला काय हवं नको ते सगळं काही मीच पाहणार आहे. आणि हो, त्याचे कपडेसुद्धा मीच धुणार आहे. एवढंच नाही तर आदित्यच्या अभ्यासाजवळ सुद्धा मीच लक्ष देणार आहे. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून सावनी मात्र धक्क्यानेच मुक्ताकडे पाहत असते. परंतु आदित्यला खूप आनंद झालेला असतो. आता आदित्य आनंदानेच सावनीला मिठी मारतो. आता मात्र सावनीला काहीच बोलता येत नाही. तर आता मुक्ता ही आदित्यला म्हणते आधी तुझ्या मम्माची खरंच कमाल झाली ना. अरे तीच मला म्हणाली आज सकाळी मला लवकर का नाही उठवलं, कारण मला माझ्या आदित्यसाठी आज हेल्दी काहीतरी नाश्ता बनवायचा आहे. एवढंच नाही तर त्याच्या टिफिनलाही हेल्दी द्यायचं आहे. आणि हो, आजपासून मीच सगळं काही आधीचं बघणार आहे. तर आदित्यला खूप आनंद होतो आणि आदित्य म्हणू लागतो थँक्यू मम्मा. तर त्यानंतर मुक्ता म्हणते अरे आदी थँक्यू कशासाठी, अरे आई आहे ती शेवटी आणि आई आपल्या मुलांसाठी करतेच, मग त्यासाठी थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. अरे आई अशीच असते, आपल्या मुलांच्या अगदी खाण्यापिण्यापासून त्यांना काय हवं नको, त्यांच्या शाळेचं सगळ्याचा विचार करते आणि सावनीसुद्धा तोच विचार करत आहेत. आणि आधी अरे तुला उशीर होत आहे, जा तू तयार होऊन ये. तर आता आदित्य सावनीला म्हणतो कंटिन्यू मम्मा. असं म्हणत आदित्य आता तयार होण्यासाठी जातो.
तर इकडे मुक्ताने चांगलंच सावनीला कामाला जुंपवलेलं असतं. आता सावनी काम करत असते त्याचवेळी इंद्राताई आणि कोमल येते. आता मात्र त्या दोघांनाही धक्का बसतो. तर त्यानंतर मुक्ताही इंद्राताई, कोमल आणि स्वतःसाठी चहा घेते. आता तिघही चहा पीत पीत सावनीची गंमत पाहत असतात. आता सावनीची किचनमध्ये होणारी गंमत पाहून इंद्राताईंना आणि कोमलला खूप हसू येत असतं. आता सावनी आदित्यचा डबा बनवत असताना तिथेच तिला झोपा येत असतात. मात्र आता आदित्यने सावनीची चांगलीच झोप उडवलेली असते. तो आवाज देत म्हणतो की मम्मा, माझा स्कूल युनिफॉर्म कुठे आहे? आता मात्र कोणीही आदित्यजवळ जात नाही. आता मात्र नाईलाजाने सावनीलाच जावं लागतं. आता रडकत थोबाड घेऊन सावनी ही रूममध्ये निघालेली असते. तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, एक दिवस कामाला सुरुवात नाही झाली आणि चेहरा बघा किती उतरला आहे. तर दुसरीकडे सावनी ही रूममध्ये जाते आणि आदित्यला विचारते, काय झालंय आदित्य? तर आदित्य म्हणतो, मम्मा, माझा स्कूल युनिफॉर्म. आता सावनी ही आदित्यला म्हणते, आधी अरे कपाटातच तर आहे, मग घ्यायचा ना तू. असं म्हणत आता सावनी आदित्यला स्कूल युनिफॉर्म देते आणि म्हणते, हे काय, इथेच तर होता ना? असं म्हणत सावनी आदित्यला स्कूल युनिफॉर्म देते आणि बाहेर येत असते. तर दुसरीकडे मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, आत्ता खरी मजा येणार. आता सावनी बाहेर येताच मुक्ता ही सावनीला आदित्यच्या स्कूल बॅगची आठवण करून देत म्हणते, आदित्यने स्कूल बॅग भरली नाही आहे वाटतं. आता मात्र सावनीला ती स्कूल बॅगही भरावी लागते. आता आदळआपट करत सावनी आदित्यची स्कूल बॅग भरत असते. तर मुक्ता म्हणू लागते, सावकाश सावकाश, त्या वयांचे जरा कोण सांभाळूनच. आता मात्र सावनी मुक्ताकडे रागाने पाहू लागते आणि त्यानंतर आदित्यची बॅग भरते आणि जोरातच टेबलवर नेऊन ठेवते. तर आता सर्वजण सावनीची मजा घेत असतात. आता सावनी ही किचनमध्ये आदित्यचा टिफिन बनवत असते. मात्र त्यावेळी सुद्धा तिला झोपाच येत असतात. तर इंद्राताई, कोमल आणि मुक्ता चहा पितच हिची मजा घेत असतात. आता स्कूलमध्ये जाण्यासाठी मुक्ताने सईला तयार केलेलं असतं आणि सई स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. परंतु आदित्य अजूनही तयार झालेला नसतो. आता सावनी ही आदित्यला आवाज देत म्हणते, आदित्य, अरे अजून किती वेळ लागणार आहे? तुला स्कूलला जायचं आहे की नाही? तर आता धावतच आदित्य येतो आणि सावनीला बॅग लावून द्यायला सांगतो. परंतु बॅग कशी लावायची हेही सावनीला माहीत नसतं. आता सर्वजण सावनीवर हसत असतात. तर त्यानंतर लकी मुलांना स्कूल बसपर्यंत सोडवण्यासाठी जातो. आता मात्र सावनी सर्व काम झाल्यासारखे अगदी निवांत बसलेली असते. तर आता इंद्राताई, मुक्ता आणि कोमल तिच्यावर हसू लागतात. तर इंद्राताई कोमलला आवाज देत म्हणतात, कोमल, आज तर पहिलाच दिवस होता ना, मग आज एवढं दमायला झालं का? अगं आता रोज हेच करायचं आहे. सकाळी उठून आदित्यचा डबा करायचा, घरातील सर्व कामं आवरायची. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. आता इंद्राताई कोमलला म्हणतात, कोमल, अगं मुलं जन्माला घातली म्हणून झालं नाही, फक्त त्यांचं संगोपनही करता आलं पाहिजे. नाहीतर मी फक्त त्याची आई, मी त्याची आई असं म्हणून चालत नाही. आणि मुलांना काय हवं काय नको हे सगळं काही आईनेच पाहायचं असतं. परंतु कोमल, उशिरा का होईना, पण आपण आई आहोत. आईपणाची जाणीव झाली हेच खूप मोठं आहे. परंतु हे आईपण आयुष्यभर तसंच टिकून राहू दे बाबा. असं म्हणत आता इंद्राताई सावनीची चांगलीच चिरवतात. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. सावनी ही रागानेच इंद्राताईंकडे पाहू लागते. तर इंद्राताई म्हणतात, आता रोज सकाळी असंच 5 वाजता उठायचं आणि आदित्यचा टिफिन बनवायचा. आता मात्र सावनी धक्क्यानेच म्हणते, रोज सकाळी 5 वाजता आणि उठून टिफिन बनवायचा? नाही नाही नाही, मला जमणार, असं सावनी मनाशीच म्हणते आणि रूममध्ये निघून जाते. तर आता इंद्राताई मुक्ताला म्हणतात, बरं झालं हिला उशिरा का होईना, परंतु आई पण आठवलं. आता बघू उद्या तरी असाच उजेड घालते आहे का. आणि उशिरा का होईना हिला आई पण आठवलं आणि तुला शहाणपणा आला. तर आता मुक्ता म्हणते, मम्मी. तर आता इंद्राताई म्हणतात, नाही तर काय, प्रत्येक वेळी सवतीच्या मागं पुढं करत राहायची. परंतु आता उशिरा का होईना परंतु तिला शहाणपणा शिकवण्याची बुद्धी तुला आली हे पाहून मला तर खूप आनंद झाला आहे. नाहीतर माझ्याच हातात छडी घ्यायची वेळ आली असती. उठ्ठा लाथ आणि बसता बुक्की मलाच करावं लागलं असतं. तर आता मुक्ता म्हणू लागते, मम्मी, आपल्याला हेच तर करायचं नाहीये. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, अगं खरं खरं नाही, खोटं खोटं, कारण माझ्या हाताची छडी म्हणजे माझ्या जिभेची धार. तर आता मुक्ता म्हणते, नाही नाही हा मम्मी, ते सुद्धा नाही. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे माझ्याच घरात असताना मी तिला काहीच बोलायचं नाही? नाही नाही, असं बाबा होऊ शकत नाही. मी टोमणे मारायचं काही सोडणार नाही. आणि अशी कशी मी तिला शांतपणे माझ्याच घरात जगू देईन. तर त्यानंतर कोमल मुक्ताला म्हणते, परंतु वहिनी, मला एक सांग, तुला तिचा सारखा सारखा पुळका का येत असतो? तर मुक्ता म्हणते, नाही तसं काहीच नाही,
आणि खरं तर मला तिच्याबद्दल पुळका वगैरे काहीच वाटत नाही. खरं तर हे सगळं काही मी आदित्यसाठी करत आहे. कारण समजा आपण सावनीला असं उलटसुलट बोललं की आदित्यला खूप वाईट वाटतं. त्याला असं वाटतं की आपल्या मम्मावर कोणी प्रेमच करत नाही आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आता मी जसं सांगते तसंच आपल्याला करावं लागेल. कारण जर आदित्यच्या मनामध्ये आपल्याला चांगल्या भावना निर्माण करायच्या असतील, आदित्यची चिडचिड कमी करायची असेल, तर आपल्याला सावनीशी नीट वागावंच लागेल. कारण जर आपण सावनीशी अशाच पद्धतीने वागत राहिलो तर मात्र सावनी आपण किती बिचारे आहोत याचं कार्ड आदित्यच्या समोर करते आणि मग आदित्यची चिडचिड होते. आणि हे आपल्याला हवं आहे का? नको ना. मग आपल्याला सावनीशी नीट वागावंच लागेल. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे आता सावनीला काही बोलायचंच नाही का? मुक्ता म्हणते, नाही नाही, असं कसं बोलायचं? अगदी सगळं काही बोलायचं, परंतु फक्त गोड. तर इंद्राताई म्हणतात, म्हणजे टोमणे तेच आणि फक्त शब्द गोड. तर मुक्ता म्हणते, अगदी करेक्ट. आता सावनीला धडा शिकवण्यासाठी सर्वजण हात मिळवणी करतात आणि आता सज्ज होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मात्र हर्षवर्धनला सत्य समजताच हर्षवर्धनला धक्का बसतो. आता हर्षवर्धन मिहिकाला विचारतो, पण का? तू असं का केलंस आणि हे करून तुला काय मिळालं? तर आता मिहिका हर्षवर्धनला म्हणते, समाधान. खरं तर हे सगळं करून मला समाधान मिळालं आहे. खरं तर तुमचा तिथे झालेला अपमान, तुमची झालेली हार हे पाहून माझ्या मनाला खरंच खूप मोठं समाधान मिळालं. तर हर्षवर्धन म्हणतो, मिहिका तू काय बोलतेस? तर मिहिका म्हणते की हो हर्षवर्धन, अहो तुम्ही माझ्यापासून सगळं काही माझं हिरावून घेतलं आणि आता गमावण्यासारखं असं माझ्याजवळ काहीच नाही. परंतु तुमच्याजवळ आहे ना, तुमचं हे ऐश्वर्य, तुमचं हे वैभव आणि तुमचं ऑफिस आणि तुमचं ऐश आरामाचं जीवन. परंतु आता हे सगळं काही मी तुम्हाला गमवायला लावणार. हळूहळू एक एक करून तुमच्यापासून सगळं काही हिरावून घेणार आहे आणि एक दिवस मी तुम्हाला भिकेला लावणार. असं म्हणत आता मिहिका रागानेच तिथून निघून जात असते. आता मात्र हर्षवर्धन रागानेच मिहिकाचा हात पकडतो आणि तिला दुखापत करत म्हणतो, आता मी तुला सोडणार नाही मिहिका. तर मिहिका म्हणते, प्लीज मला सोडा. तर हर्षवर्धन म्हणतो की नाही, मी तुला सोडणार नाही. अगं तुझ्या त्या जिजूची किती तडफड केली आहे तू पाहिली आहेस ना. त्या सागरला अगोदर बायकोसाठी तडफडायला लावलं, त्यानंतर मुलीसाठी आणि आता मुलासाठी तो तडफडत आहे आणि तुलाही मी तसंच तडफडवणार आहे. तर मिहिका हर्षवर्धनला म्हणते, प्लीज सोडा मला. तर हर्षवर्धन विचारतो, काय झालं? त्रास होतोय ना? माझा तिथे झालेला अपमान पाहून तुला आनंद झाला ना? मग आता होणारा तुला त्रास पाहून मलाही खूप आनंद होत आहे. परंतु आता मिहिका आपला हात सोडवते आणि हर्षवर्धनच्या कानाखाली मारते. आता मात्र हर्षवर्धनला धक्काच बसतो. आता हर्षवर्धन मिहिकावर आवाज चढवत तिच्या अंगावर धावून जात असतो. परंतु त्याचवेळी मिहिका हर्षवर्धनला म्हणते, थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी याद राखा, यापुढे माझ्या अंगाला स्पर्श करू शकत नाही तुम्ही आणि मला काहीही करू शकत नाही. आता माझ्यावर हात जरी उगारला तरी आताच त्या महिला मुक्तीच्या महिलांना मी इथे बोलावून घेईन आणि तुमच्या चेहऱ्याला काळं फासायला लावेन आणि या शहरात तुमची धिंड काढेन. असं म्हणत मिहिका आता हर्षवर्धनला धमकी देते आणि तिथून निघून जाते. आता मिहिकाने हर्षवर्धनची चांगलीच चिरवलेली असते आणि पळताभुई थोडी केलेली असते. आता मात्र हर्षवर्धनला मिहिकाच्या विरोधात काहीच करता येत नाही आणि म्हणूनच हर्षवर्धनला मिहिकाचा खूप राग येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर, मुक्ता, आदित्य आणि सई सर्वजण कॅरम खेळत असतात. आता त्याचवेळी मुक्ताच्या प्लॅनप्रमाणे कोमल म्हणू लागते, अरे सर्वांनी आधीच्या मम्मासाठी टाळ्या वाजवा. आता सर्वजण जोरजोरात सावनीसाठी टाळ्या वाजवत असतात. ते पाहून सावनीला तर धक्काच बसतो. आता तेवढ्यातच तिथे लकी येतो आणि विचारतो, अरे काय चाललंय, एवढ्या मोठ्याने टाळ्या का वाजवत आहात? तर कोमल म्हणते, अरे तुला माहीत नाही आहे का? अरे हे सगळं काही आधीच्या मम्मासाठी सुरू आहे. अरे खरं तर आधीच्या मम्माचं कौतुक करत आहोत आम्ही सर्वजण. अरे आज आधीच्या मम्माने सकाळी उठून आधीसाठी टिफिन बनवलं आहे, आदित्यसाठी जेवणही त्यांनीच बनवलं आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, हो ना मम्मी? तर आता इंद्राताई म्हणतात, हो ना, सावनी सुधारली आहे आणि अशीच जर सावनी वागत असेल तर तिला कोण कशाला बोलेल. आता मात्र आदित्य खुश होतो आणि मनाशीच म्हणतो, आज तर मम्माला कोणीच काही बोललं नाहीये, सर्वजण मम्माचं कौतुकच करत आहेत. हे पाहून मलाच खरंच खूप आनंद झाला आहे. आता आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ता मनाशीच म्हणते, आदित्य या घरामध्ये कधीही मी तुला असं निराश पाहणार नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मी कायम असाच ठेवणार आहे, हे खरं तर माझं तुला वचन आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आदित्य सावनीला म्हणतो, मला पण उद्या तिला माझ्या मम्माच्या हातचा टिफिन खाऊ घालायचा आहे, मम्मा करशील ना गं? आता मात्र सावनी शांतच होते. तर आदित्य तिथून निघून गेल्यानंतर मुक्ताही सावनीला म्हणते, स्वतःच्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका आणि तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर मला तुमच्यापासून आदित्यला दूर करावं लागेल. आता हे ऐकून सावनीला तर धक्काच बसतो.
दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही सागरला भिजवते तर त्यानंतर सागरही मुक्ताला भिजवतो. तर आता मुक्ताला खूप थंडी वाजत असते आणि म्हणूनच सागरा मुक्ताला जवळ घेतो. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, बाय द वे तुम्ही खरंच बोलत होता, मी भिजल्यानंतर खरंच खूप क्यूट दिसतो, आत्ताच ना मी पाहिलं. तर आता मुक्ता म्हणते की छे छे असं काही नाही आहे, खरं तर तुम्ही मला कमी भिजवावं यासाठी मी तसं म्हणाले होते. असं म्हणत आता मुक्ता आणि सागर एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर आता मुक्ताने मिशन सावनी सुरू केलेलं असतं. ते मिशन कशा प्रकारे मुक्ता पूर्ण करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.